ह्या अकलूजमधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे कुठल्या कुठल्या पतसंस्था पहिल्या डुबल्या. नावं सांगतो: व्यंकटराव माने पाटील पतसंस्था, अक्लाई ग्रामीण पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, जयराज नागरी पतसंस्था. ह्या बुडाल्या. ह्यांनी गैरविश्वास अकलूजमध्ये निर्माण केला. ह्यांनी साखळी लावली. आधी भीतीचं वातावरण निर्माण झालं. हेच भीतीचं वातावरण झाल्यानंतर ह्याचा फटका महावीर पतसंस्थेला बसला. महावीर पतसंस्थेचा फटका बसला की रत्नप्रभा देवी पतसंस्थेला बसला, आणि रत्नप्रभा देवी पतसंस्थेला फटका बसला की बाळदादांकडे बसला, सुमित्रा पतसंस्थेमध्ये, विजय पतसंस्थेत बसला. फटका बसला म्हणजे काय? लोकांनी भराभर पैसे काढले. खरं कर्ज तर वाटलं होतं ना आम्ही 80% लोकांना, ते वसूल व्हायला पाहिजे का नाही? कायदा बी असा आहे की ठेवीदाराचे पैसे संचालक मंडळाने लगच्या लगेच द्यायचे आहेत, परंतु कर्जदाराला एवढ्या सवलती आहेत. मी दादा मी आणि संचालक मंडळ आम्ही कोर्टात जातोय कायद्याप्रमाणे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदा बनवला आहे, ठेवीदारांनी ज्यांनी आमच्यावर केसेस टाकलेत, आम्ही पाळतोय सगळ्या. आम्ही विजय मल्ल्या झालेलो नाही, इथंच आहे. दोघंही दररोज सगळ्यांना भेटतो. अख्खं संचालक मंडळ भेटतं. कुणाचं आजपर्यंत लग्न अडवणूक केलेली नाही, कुणाचं शिक्षण, कुणाचं दवाखाना अडचण येऊन दिलेली नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना ठामपणाने सांगतो, आम्ही दोघं 1-1 रुपया व्याजासहित या ठेवीदारांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही चोर नाही यांच्यासारखी. ही मंडळी ही या इलेक्शनला भेटली आहेत. आता ही पुढच्या इलेक्शनलाच तुम्हाला तोंड दाखवणार आहेत. जिथं आपण बसलोय सगळीजण, हे विजय गणेशोत्सव मंडळ, शिवरत्न गणेशोत्सव मंडळ, गणपती बाप्पा आहेत तिथं. हे जर सोनं कुठं आहे जरा विचारा बरं, जरा माहिती घ्या. त्याचे पैसे कोणाकडे आहेत विचारा. पोरं सांगतील चौकातली, आमची विजय चौकातली सगळी. जे अरे नगरपालिकेचे इलेक्शन आहे, बाळदादाचं इलेक्शन नाही, भैयाचं इलेक्शन नाही, ही उभे आहेत, आम्ही उभं नाही. खरे फिरून 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 तिथंच बोला, चालते, काय हरकत नाही. अजून एक बोलायचं आहे, तज्ज्ञ आहे यांच्यात बारकडबड. या संग्रामनगर पासून संगमपर्यंत तुम्हाला माळशिरसला जायला लागते, तहसील कचेरीत, पंचायत समितीत. कुठल्या रस्त्याने जाता? इकडून जाता ना बागेजवाडीवरून. त्या पुलाचं बांधकाम कोणी बंद पाडले हो एवढे दिवस झालं? देवकाते म्हणून डॉक्टर आहेत, त्यांचे डोळे गेले. 5 जणांचे हातपाय गेलेले तिथं ऍक्सिडेंट होऊन. कुणी अडवले हो हे? जरा चौकशी करा कोणी पूल अडवले. माझ्याकडं MSRDC महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने लेखी उत्तर दिलेलं आहे कोणी अडवलंय ते. आणि ही लोक येऊन तुम्हाला विकासाच्या गप्पा मारतात गावामध्ये. ती माझी कोण आहे ना तालुक्यात आपल्या, त्याला विचारा. तुम्ही ज्यांना घेऊन फिरताय त्यांनी रस्ता का अडवून ठेवलाय? उद्या अकलूज मधल्या युवकांना एक पर्यटन स्थळ सांगतो. त्या पुलावर जायचं, बागेच्या वाडीच्या, उभं राहायचं पुलावरती. उद्या रविवार जाईल, ट्रॅफिक जास्त नसते. एकदा डावीकडे बघायचं, एकदा उजवीकडे बघायचं. डाव्या बाजूला नामदेव वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबियाची जागा आहे, आणि पुढं सरपंच कृष्णराज माने आणि गुल्हे कंपनीची जागा आहे. दुष्काळ पडला, नाना तुम्ही सगळ्यांनी मोठेपण दाखवलं. वाघमारे कुटुंबाने मागं गायकवाड कंपनी आहे, गुल्हे कंपनी आहे. गावाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे, मुरलं पाहिजे. उजव्या बाजूला बघायचं, नाला आहे, नाला ती डायरेक्ट आनंदनगर पर्यंत. कुणाची शेती आहे डाव्या बाजूला? एवढं कुचक्या विचारसरणीची माणसं आहेत.
सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही. बरं झालं बाबा ती एबीपी माझाची क्लिप आहे, नाहीतर परत म्हणायचे मी केली. कोणाचा दहशतवाद आहे रे? कोणाचा दहशतवाद आहे? हा, आम्ही कधी ही भाषा बोललो का अकलूजकरांना? सरकार राज्यात असू नाही तर केंद्रात असू धमक्याच देते. मी लोकसभा इलेक्शनला जेव्हा उभा राहायचं ठरवलं, मी माझ्या बायकोला, दोन्ही पोरींना आणि अख्ख्या कुटुंबाला विचारलं, कार्यकर्त्यांना विचारलं, सगळ्या मी उभा राहतोय ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांना मानणाऱ्या जनतेसाठी उभा राहतोय आणि असल्या धमक्यांना मी भीक घालत नाही. यांना त्या दिवशी सांगितलेलं आहे घरातल्या लोकांना, मी कोणतीही किंमत या माळशिरस तालुक्यासाठी, अकलूजसाठी, माढा लोकसभा मतदारसंघासाठी, सोलापूर जिल्ह्यासाठी मी भोगायची तयारी आहे. मला भीती दाखवता हात टाकायची हाय तयारी माझी जनतेसाठी. मोजीन कोणतीही किंमत मी. शंकरराव मोहिते पाटलाचा नातू आहे मी. कोणतीही तडजोड करणार नाही मी. जाता जाता एकच हर हर जय भवानी. याद राखा, धैर्यशील मोहिते पाटलाशी तुमचा पंगा आहे. 2 तारखेला ही अकलूजची जनता मताच्या रूपातून तुम्हाला करारा जवाब देणार आहे. या अकलूजची जनता काय आहे, दादांवर काय प्रेम करते हे दाखवून देईल.